मागावर लावलंय। तुम्ही दोघी कारण नसताना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या। काय लागलं ते राजारामला सांगा, तो हवं ते आणून देईल, पण तुम्ही बाहेर पडू नका। मणी सर, आम्ही घेऊ आमची काळजी, पण आम्हाला तुमची काळजी वाटते। म्हणजे आम्ही दोघी घराबाहेर पडलो, तुम्ही तिथे त्या लोकांच्या सानिध्यात राहता, त्यामुळे भीती वाटते। आम्ही बाहेर पडलो आणि त्यांचा प्लॅन फेल झाला, या सगळ्याचा राग तर ते तुमच्यावर काढणार नाहीत ना, याची भीती वाटते। स्वानंदी, नका भीती बाळगू। एक चांगली गोष्ट घडली की मला त्यांचा खरा चेहरा कळलाय, त्यामुळे त्यांना आम्हाला त्रास देऊ शकता ना मला फसवू शकता। उलट मी विणलेल्या जाळ्यात ते स्वतःच अडकताय। हा, पण आई, स्वानंदी, खरंच काळजी घ्या तुम्ही दोघी, अजिबात बाहेर पडू नका। आणि तुम्ही आज जे वागलाय ना, मी लवकर आलो नाही म्हणून जेवायला नकार दिला, हट्ट पकडून बसला, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। स्वानंदी, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आपलं भेटणं कमी होईल तेवढं आपण पकडल्या जाण्याचे चान्सेस कमी आहेत। एकदा का त्यांना कळलं तुम्ही दोघी कुठे आहात, मग संपलं सगळं। तेव्हा परत जर तुम्ही असं वागलात ना, तर मी कडक शिक्षा देईल तुम्हाला। सॉरी, यापुढे नाही करणार असं हट्ट। बरं, चला काळजी घ्या, मी निघतो, नाही तर त्यांना डाऊट येईल। बाय। मणी सर, तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या। आणि आउट हाऊस मध्ये आपला जो देवारा आहे ना, तिथे देवी आई पुढे मी एक दिवा लावलाय। मी देवी आईला साकडं घातलं होतं, जोपर्यंत आपला अर्जुन आपल्याजवळ परत येत नाही तोपर्यंत मी दिवा तेवत ठेवणार। त्या दिव्यात तेल घाला, भिजू देऊ नका। येऊ आता, काळजी घ्या। आई, येतो। स्वानंदी, चल थोड़ा आराम कर। मी देवी आईला साकडं घातलं होतं, जोपर्यंत आपला अर्जुन आपल्याजवळ परत येत नाही तोपर्यंत मी दिवा तेवत ठेवणार। त्या दिव्यात तेल घाला, भिजू देऊ नका।